आणि नाटक धो-धो चालला. लक्ष्मीकांत यांच्या या नाटकानंतर पुढचं नाटक आलं शांतेचं कार्ट चालू आहे. या नाटकाने तिकीट बारीवर अक्षरशः धुमाकूळ घातला. इथूनच म्हणजे धूमधडाका या सिनेमापासूनच महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यात जी मैत्री झाली ती लक्ष्मीकांत यांच्या मृत्यूपर्यंत टिकून राहिली. पुढे मग या दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यातली काही ठळक नावं घ्यायची झाली तर दे दणादण, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला असे अनेक सिनेमे. असाच एक महत्वाचा सिनेमा म्हणजे झपाटलेला. झपाटलेला सिनेमाच्या वेळी बोलक्या बाहुल्यांना कसं ऑपरेट करायचं याचं तंत्र लक्ष्मीकांत बेर्डे रामदास पाध्ये यांच्याकडून शिकले होते. याशिवाय ते ओठ न हलवताही आवाज काढण्याचं तंत्रही शिकले होते. धूमधडाकातील काम पाहून राजश्री प्रोडक्शनने त्यांना मैंने प्यार किया या सिनेमात भूमिका ऑफर केली. त्याही आधी त्यांना हिंदीतून काही भूमिका ऑफर्स होत होत्या, पण त्यांना त्या न भावल्याने त्यांनी त्यासाठी नकार दिला. टीव्हीवरील कलाकारांना पाहून ते त्यांचे फोन नंबर्स डिरेक्टरीमध्ये शोधायचे आणि त्यांना फोन करून मी राजश्री प्रोडक्शन मधून गुप्ता बोलतोय असं सांगायचंय. तुम्हाला आमच्या सिनेमासाठी एक नवीन भूमिका आहे असं सांगून ते प्रँक करायचे. आणि एक दिवस त्यांनाच राजश्री प्रोडक्शन मधून फोन आला. तेव्हा त्यांना आपली कोणीतरी मस्करी करतंय असंच सुरुवातीला वाटलं होतं. त्यामुळे पुढचे 4-5 दिवस ते प्रोडक्शनकडे फिरकलेच नाहीत. मात्र पुन्हा पुन्हा त्यांचा फोन आल्याने अखेरीस ते राजश्रीच्या ऑफिसवर गेले. मैंने प्यार किया हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा. त्यांनी साकारलेली मनोहरची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला आली. या चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्री ही मराठी असल्यामुळे तिला लक्ष्मीकांत यांच्या कामाबद्दल माहिती होतं आणि त्या लक्ष्मीकांत यांच्या चाहत्या होत्या. त्यामुळे त्या लक्ष्मीकांत यांच्याबरोबर खुलेपणानं बोलायच्या. मात्र सलमानला कोणीतरी हे सांगितलं होतं की लक्ष्मीकांत पासून सावध राहा. ते आयत्या वेळी ॲडिशन घेतात आणि गोची करतात. त्यामुळे चित्रीकरणाच्या सुरुवातीला सलमान लक्ष्मीकांत यांच्याशी बोलायचंच नाही. तेव्हा त्यांनी सलमानला सांगितलं की जोपर्यंत आपलं दोघांचं ट्युनिंग जमणार नाही तोपर्यंत आपले सीन्सही चांगले होणार नाहीत. सलमानला समजावल्यावर त्याला ते पटलं. मग हळूहळू सलमान आणि लक्ष्मीकांत यांच्यातील नातं खुलत गेलं आणि पडद्यावर त्यांची केमिस्ट्री खुलून आली. मैंने प्यार किया चित्रपटानंतर लक्ष्मीकांत यांनी साजन, 100 डेज, गीत, दिल का क्या कसूर, बेटा, फूल और अंगार, सैनिक, हस्ती अशा अनेक सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या. हम आपके है कौन हा त्यांचा असाच एक गाजलेला सिनेमा. तुझ्या वाचून करमेना या सिनेमात त्यांनी पहिल्यांदाच एक छोटासा गंभीर सीन केला होता. तो सीन केल्यानंतर आपणही अशा भूमिका करू शकतो असा आत्मविश्वास त्यांना आला. हमाल दे धमाल मध्येही त्यांनी असाच एक सीन केला होता. पुढे त्यांनी मैंने प्यार किया सिनेमात असाच एक इमोशनल सीन करून स्वतःचा एक वेगळाच पैलू समोर आणला होता. मात्र त्यांच्या अभिनयाचा कळस गाठला गेला तो म्हणजे एक होता विदूषक या सिनेमातून. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीतील हा एक सर्वोत्कृष्ट सिनेमा मानला जातो. या सिनेमात लक्ष्मीकांत यांनी प्रेक्षकांना नुसतंच हसवलं नाही तर रडवलं सुद्धा, विचार करायला भाग पाडला. डॉक्टर जब्बार पटेल यांनी एका वेगळ्याच भूमिकेत लक्ष्मीकांत यांना कास्ट केलं. लक्ष्मीकांत यांनी हे चॅलेंज स्वीकारलं. तमाशामध्ये अधूनमधून विनोद करून हसवणारा सोंगाड्या त्यांनी साकारला. या चित्रपटात त्यांनी साकारलेला सोंगाड्या म्हणजेच आबूराव ही भूमिका मनाला चटका लावून जाणारी होती. या सिनेमासाठी तब्बल 39 वर्षांनंतर पु ल देशपांडे यांनी सिनेमासाठी पटकथा आणि संवाद लिहिले होते. या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली. तब्बल 5 महाराष्ट्र राज्य पुरस्कार या सिनेमाला मिळालेत. यात सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट पटकथा पु ल देशपांडे, सर्वोत्कृष्ट गीत ना धो महानोर, सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर
आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन रवींद्र साठे अशा पुरस्कारांचा समावेश होता. सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला. या सिनेमाची निवड इफ्फीमध्येही त्यावेळी झाली होती. खरं तर या सिनेमाकडून लक्ष्मीकांत यांना खूपच अपेक्षा होत्या. मात्र प्रत्येक सिनेमातून खळखळून हसवणारा लक्ष्या यात आपल्याला इमोशनल करतो, त्याची दर्दभरी कहाणी दाखवतो, हे त्यावेळी प्रेक्षकांना आवडलं नाही आणि हा सिनेमा तिकीट बारीवर आपटला. त्यावेळी प्रेक्षकांनी लक्ष्याला या भूमिकेत म्हणावं तसं स्वीकारलं नाही. पण पुढे मात्र या सिनेमाला कल्ट स्थान प्राप्त झालं आणि आज या सिनेमातला त्यांचा परफॉर्मन्स हा एक सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स पैकी एक मानला जातो. हा सिनेमा चालला असता तर आणखी काही वेगवेगळी आव्हानं पेलण्याचा लक्ष्मीकांत यांचा मानस होता. पण या सिनेमाच्या अपयशानं ते खूपच खचले. त्यातून बाहेर यायला त्यांना खूप वेळ लागला. लक्ष्मीकांत बेर्डे अत्यंत शिस्तप्रिय होते. रात्री कितीही उशिरा झोपले, कितीही उशिरा शूटिंग संपलं तरी सकाळी ते वेळेवर सेटवर हजर असायचे. लक्ष्मीकांत यांच्यासोबत सीन असल्याने इतर कलाकारही वेळेत सेटवर हजर असायचे. लक्ष्मीकांत बेर्डे उत्तम गिटार वादक होते हे फार कमी जणांना ठाऊक असतं. शिवाय ते ओठ न हलवता सुद्धा बोलू शकायचे. झपाटलेल्या सिनेमाच्या वेळी ते ही कला शिकले होते. लक्ष्मीकांत सेटवर अनेक प्रँक्सही करायचे. गमती जमती तर नित्याच्याच. त्या काळी मेकअप आर्टिस्टकडे खूप मोठाले स्प्रे असायचे, ज्याचा दूरपर्यंत फवारा जायचा. ते गुपचूप स्प्रे गायब करायचे आणि हळूच तो स्प्रे कोणावरही उडवायचे. पाणी नेमकं कुठून येतंय आणि कोण उडवतंय याचा पत्ता ते लागू द्यायचे नाहीत. लक्ष्मीकांत हे पुस्तकांमध्ये खूप रमायचे. पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली हे त्यांचं आवडतं पुस्तक होतं. सर आली धावून हे त्यांचं आवडतं नाटक. लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलं. मात्र त्यांचे सर्वात आवडते दिग्दर्शक होते महेश कोठारे. नाटकावर लक्ष्मीकांत यांचं विशेष प्रेम होतं. टूर टूर आणि शांतीचं कार्ट चालू आहे या व्यतिरिक्त त्यांची आणखी काही इतर नाटकं म्हणजे पंडित आता तरी शहाणे व्हा, सर आले धावून, अश्वमेध, कार्टी प्रेमात पडली, लेले विरुद्ध लेले, उचल बांगडी, नांदा सौख्य भरे, थांब टकल्या भांग पाडतो, बिघडले स्वर्गाचे दार हे त्यांचं आणखी एक उल्लेखनीय नाटक. सर आले धावून हे त्यांचं एक आवडतं नाटक होतं. लक्ष्मीकांत यांनी रंगभूमी आणि सिनेमा या इतकाच छोटा पडदाही गाजवला. बीबी तो बीबी, साला रे साला, आंगण, नसती आफत, ऑल द बेस्ट अशा अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला. विजय पाटकर यांनी फार वर्षांपूर्वी एका विनोदी मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. मालिकेत लक्ष्मीकांत बेर्डे हे प्रमुख भूमिकेत होते. त्या काळात विजय पाटकर यांना कामाचे पैसे देणं शक्य होत नव्हतं. एक दिवस विजय पाटकर हे पैशांबद्दल विचार करत बसलेले होते आणि तिथे लक्ष्मीकांत बेर्डे आले. विजय पाटकरांनी पैशाचा विषय काढण्यापूर्वीच लक्ष्मीकांत त्यांना म्हणाले, विजय, पैशाची चिंता करू नकोस. तू जे काही देशील ते मी घेईन. तू मला 1 रुपया दिलास तरी सुद्धा आम्ही यात काम करेन. लक्ष्मीकांत यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी खूपच तोकड्या मानधनात काम केलं. याशिवाय अनेकांना त्यांनी मदत केली. नवीन पिढीवरही त्यांचा खूपच विश्वास होता. नवीन पिढी मराठी नाटक आणि मराठी सिनेमा आणखी पुढे घेऊन जाईल असं त्यांचं मत होतं. भरत जाधव यांचं सही रे सही हे नाटक रंगमंचावर धोधो चालू होतं. त्यावेळी पछाडलेल्या सिनेमात त्यांना म्हणजे महेश कोठारे यांना भरत यांना प्रमुख भूमिकेत घ्यायचं होतं. मात्र एका वर्षात जास्तीत जास्त प्रयोग करायचे ठरवलं असल्याने तारखा उपलब्ध नसल्याचं सांगत भरत यांनी महेश कोठारे यांना नकार दिला. तेव्हा लक्ष्मीकांत यांनी भरत शिवाय या भूमिकेत दुसऱ्या कोणाचाही विचार करू नकोस असं सांगत महेश कोठारे यांना आपला सिनेमा पुढे ढकलायचं सांगितलं. नंतर हा सिनेमा भरतला घेऊन झाला आणि सिनेमा सुपरहिटही झाला. शेम टू शेम, एक गाडी बाकी अनाडी, चंगू मंगू, एकापेक्षा एक, बाळाचे बाप ब्रह्मचारी, शेजारी शेजारी, चिकट नवरा, माझा छकुला,
टोपीवर टोपी, अफलातून, धमाल जोडी, देखणी बायको नाम्याची असे त्यांचे अनेक चित्रपट प्रचंड गाजले. अशोक सराफ यांच्याबरोबरची त्यांची जोडी सिनेमात असली म्हणजे हमखास हसे वसूल असं प्रेक्षकांना वाटायचं. महेश कोठारे यांच्याबरोबरही त्यांची जोडी चांगलीच जमली. करिअरच्या अगदी सुरुवातीला सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे भूमिकांचं आव्हान पेलायला मागे पुढे पाहायचे नाही. वेडी माणसं या नाटकात त्यांनी ऐन तारुण्यात म्हाताऱ्याची भूमिका केली होती आणि त्यातही हा म्हातारा होता खलनायक. दुर्दैवानं हे नाटक त्यावेळी चाललं नाही. मात्र यात त्यांच्याबरोबर सहकलाकार होत्या रुही बेर्डे. या नाटकाच्या वेळी त्या दोघांची मैत्री झाली. पुढे कशात काय लफड्यात पाय या नाटकाच्या वेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 1983 साली त्यांनी लग्न केलं. आता यातला गमतीचा भाग असा की लग्न झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीकांत त्यांचा पहिला सिनेमा म्हणजे हसली की फसली या सिनेमाच्या शूटिंगसाठी गेले होते. त्या काळी रुही या नावाजलेल्या कलाकार होत्या तर लक्ष्मीकांत अगदी नवखे होते. तेव्हा ज्यावेळी रुही यांची मुलाखत घ्यायला कोणी यायचे तेव्हा त्या लक्ष्मीकांत बाबत सांगायच्या की याचीही मुलाखत आत्ताच घेऊन ठेवा, हा उद्याचा स्टार आहे. इतका त्यांना लक्ष्यावर विश्वास होता. रुही यांच्या सोबतच्या संसारात असताना लक्ष्मीकांत यांच्या आईचं आणि नंतर वडिलांचंही निधन झालं. रुही यांनी त्यांना या दुःखातून सावरायला मोठी मदत केली होती. मात्र त्यांच्या आयुष्यात काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. एक दिवस रुही अंधेरी इथं आपल्या गाडीतून प्रवास करत होत्या आणि अचानक त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरू झाला. त्यांना ड्रायव्हरने ताबडतोब इस्पितळात दाखल केलं. त्यानंतर त्या प्रदीर्घ काळ आजारी राहिल्या आणि अखेरीस 5 एप्रिल 1998 रोजी त्यांचं निधन झालं. रुही यांच्या जाण्यानं लक्ष्मीकांत यांच्या मनावर फार मोठा आघात झाला. ते पुरते खचून गेले. लक्ष्मीकांत बेर्डे यांची जवळची मैत्रीण आणि लेखिका वसुंधरा साबळे यांनी आपल्या ब्लॉगमध्ये त्यांचं वर्णन करताना म्हटलं होतं की रुही ही लक्ष्याची लक्ष्मी होती. तिच्या जाण्यानं तो खचून गेला होता. इतका की त्याने पुन्हा उभारी घेतली नाही. तो बरेच दिवस मित्रांशी बोलतही नव्हता. रुही गेल्यावर स्मशानभूमीत त्यांना अग्नी देताना त्यांच्या अंगावरचा एकही दागिना, एकही अलंकार लक्ष्मीकांत यांनी काढू दिला नाही. लक्ष्मी ही लक्ष्मी सारखीच गेली पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि त्यांचा हा निर्णय सगळ्यांनी मान्य केला. त्यांच्या पार्थिवासमोर लक्ष्मीकांत कितीतरी वेळ निशब्द उभे होते. प्रिया अरुण यांच्यासोबत लक्ष्मीकांत रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. रंगत संगत, अशी ही बनवा बनवी, थरथराट, कुठे कुठे शोधू तिला, डोक्याला ताप अशा अनेक सिनेमांमध्ये त्या दोघांनी एकत्र काम केलं. पुढे त्यांनी एकमेकांसोबत विवाह केला. त्यांना अभिनय आणि स्वानंदी अशी 2 मुलं आहेत. दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. लक्ष्मीकांत यांनी आपल्या मुलाच्या नावावरून म्हणजेच अभिनयच्या नावावरून अभिनय आर्ट्स नावाने प्रोडक्शन हाऊस सुरू केलं होतं. विनोदाचं अत्यंत अचूक टायमिंग असणाऱ्या या महान विनोदवीरानं मृत्यूचं टायमिंग मात्र चुकीचं निवडलं. त्यांच्या अखेरच्या काळात ते मूत्रपिंडाच्या विकारानं ग्रस्त होते. अखेरीस 16 डिसेंबर 2004 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. प्रिया यांनी त्यांच्या अखेरच्या दिवसात त्यांना खूप साथ दिली. बेडवर असतानाही लक्ष्मीकांत काही ना काही विषय काढून हसवायचा प्रयत्न करत राहायचे. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 6हून अधिक शहरांमध्ये एकांकिका स्पर्धा होतात. रंगभूमी, मालिका, चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारणारा विनोदाचा हा बादशाह आणि रसिकांचा लाडका लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जीवन प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे असं मध्यंतरी माझ्या वाचनात आलं होतं. याशिवाय झपाटलेला या सिनेमाच्या पुढच्या भागामध्ये
नवीन AI टेक्निक वापरून महेश कोठारे लक्ष्मीकांत यांचं पात्र जिवंत करणार आहेत. पछाडलेला हा त्यांचा मृत्यूपूर्वी प्रदर्शित झालेला अखेरचा सिनेमा ठरला. यातील त्यांच्या वेताळे बाबाने लोकांचं चांगलंच मनोरंजन केलं. मात्र अभिनयाची अष्टपैलू ओळख निर्माण करणाऱ्या लक्ष्याच्या वाट्याला त्याच्या इमेजमुळे गंभीर भूमिका फारशा आल्या नाहीत. या भूमिकांमधून त्यांनी सशक्त अभिनय क्षमता दाखवली असली तरी विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचा जो शिक्का होता तो कायम राहिला. असा हा चतुरस्त्र आणि विनोदाचा बादशहा कलाकार चाहत्यांना अखेरपर्यंत हसवत राहिला. खरं तर त्यांचं निधन त्यांच्या सर्वच चाहत्यांना चटका लावून जाणारं होतं. सिनेमा इतिहासातील लक्ष्मीकांत बेर्डे नावाचं हे सोनेरी पान कायम आपल्यासोबत असणार आहे. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं, या गाण्याच्या ओळीप्रमाणेच त्यांचा जीवन प्रवास राहिला आहे, ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळत राहते. या अफलातून अभिनेत्याला बायोस्कोप आर्ट्स कडून मानवंदना. आपल्याला ही माहिती कशी वाटली आणि लक्ष्मीकांत यांची कोणती भूमिका आपल्याला अधिक आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या एका स्पेशल भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.